खड्ड्यामुळे अपघाताची भीती। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहन चालक आणि स्थानिकांनी या खड्ड्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी केली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन आव्हाड यांनी स्थानिकांसोबत आढावा घेतलाय। नमस्कार, मी सचिन आव्हाड लोकशिवाय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता मी जो उभा आहे तो आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग। प्रचंड वाहनांची गर्दी जी आहे ते या महामार्गावरती असते। मोठ्या संख्येने वाहने जे आहेत ते या महामार्गावरून ये जा करत असतात। परंतु सध्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय झाल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। आपण माझ्या या बाजूला पाहू शकता, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। मोठ्या संख्येने खड्डे जे आहेत ते या भागामध्ये पडलेले आहेत आणि जी वाहने या मार्गावरून प्रवास करतात त्या वाहनांना याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। आपण माझ्या या बाजूला देखील पाहू शकता, प्रचंड वेगानं वाहनं जी आहेत ती सध्या जाताना दिसत आहेत। परंतु सध्याची जर परिस्थिती पाहिली तर या बाजूला जे खड्डे आहेत यामुळे वाहनं जे आहेत ती मोठ्या प्रमाणावरती वायबल होताना दिसत आहेत। वाहन चालकांना याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। तसेच या मार्गावरून मोठ्या प्रमाणावरती सध्या धूळ असेल, तसेच छोटे छोटे दगड जे असतील ते सध्या उडताना दिसत आहेत। याचा त्रास जो आहे तो दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागतोय। येथूनच पुढे 10 किलोमीटर अंतरावरती पाटस येथे टोल नाका आहे, त्या ठिकाणी टोल वसुली जी आहे ती सुरू आहे। परंतु या महामार्गावरून जाणारे वाहन चालक जे आहेत त्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचा सामना जो आहे तो करावा लागतोय। प्रचंड वेगातील वाहने जी आहेत ती खड्ड्यामध्ये आदळली जात आहेत आणि यामुळे अपघात होण्याचा धोका जो आहे तो देखील वाहन चालकांकडून सध्या व्यक्त केला जातोय। यामुळे अपघातांपूर्वीच येथील टोल व्यवस्थापन असतील किंवा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल यांनी या महामार्गावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जी आहे ती वाहन चालकांकडून करण्यात येत असल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।